त्यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। हनी ट्रॅपच्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये नाना पटोले तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आक्रमक। हनी ट्रॅपच्या माध्यमातून अनेक सरकारी फायली बाहेर गेल्याचा आरोप तर अंबादास दानवे यांच्याकडून चौकशीची मागणी। जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या हायकमांडची नोटीस। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध का केला गेला नाही असा सवाल हायकमांडने वडेट्टीवार यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं। जनसुरक्षा विधेयक मांडलं तेव्हा वडेट्टीवार सभागृहामध्ये सुद्धा नव्हते। आमदारांनी पक्षाची भूमिका सुद्धा विधेयक पास झाल्याच्या नंतर कळवली तर सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयकाला केवळ माकपच्या विनोद निकोले यांचा विरोध। हायकमांडची कोणतीही नोटीस आलेली नाही। आमदार वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहामध्ये नव्हतो। वडेट्टीवारांचं अनुपस्थितीच्या संदर्भात स्पष्टीकरण। सतेज पाटील यांच्याकडे सुद्धा काँग्रेस हायकमांडनं मागितलं स्पष्टीकरण। सतेज पाटील यांच्यासह वडेट्टीवार अमीन पटेल यांच्याकडे हायकमांडनं अहवाल मागितलाय। विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती हातामध्ये भोपळा घेऊन आंदोलन। जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा निषेध। विरोधकांची घोषणाबाजी। प्रकाशचंद्र जैन यांच्या संस्थेवरती आदिवासी विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवत अनुदान लाटल्याचा आरोप आहे। जैन संस्थेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविद्यालयांचे प्रवेशही थांबवले। विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये पुन्हा एकदा मिठी नदी भ्रष्टाचाराचा मुद्दा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे हा समोर आलाय। आमदार प्रसाद लाड यांनी आरोप केलाय। 2012 पासून कंत्राटदार कोण होतं याची एसआयटी चौकशी करणार सामंत यांचं उत्तर। मुंबई शहरामधल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या विकासासाठी नवीन कायदा केला जाणार आहे। मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। आमदार योगेश सागर यांनी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला। मुंबईमधील अनधिकृत शाळांचा प्रश्न विधानसभेत। मुंबईमध्ये 420 अनधिकृत शाळा, 47 शाळा केल्या बंद। 103 शाळांना ठोठावला दंड तर 126 इतरांवरती फौजदारी खटले। भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाची माहिती। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर। शासन निर्णय सुद्धा जारी। मराठा तरुणांसाठी मोठा दिलासा। अर्थसंकल्पामध्ये मराठा समाजासाठी करण्यात आली आहे 750 कोटी रुपयांची तरतूद। महाराष्ट्रामध्ये शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार। माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा। लक्षवेधीवरून मंत्री उदय सामंत यांची नाराजी। नगरविकास विभागाच्या एकाच वेळी 12 लक्षवेधी लावल्याच्या नंतर सामंत संतापले। रात्री उशिरापर्यंत सभागृह चालतं। अधिकारी घरी जाणार कधी आणि परत कधी येणार असा सामंत यांचा सवाल। उरण पनवेलच्या पाणी पुरवठ्याकडे सिडकोचं दुर्लक्ष। सिडकोच्या कारभारावरती आमदार प्रशांत ठाकूर यांची तीव्र नाराजी। 2 महिन्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात टेंडर काढा। मंत्री उदय सामंत यांचे सिडकोला निर्देश। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती 22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडेल। उद्धव ठाकरे 19 जुलैला दिल्लीच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधल्या नेत्यांची घेणार भेट। लोकसभेच्या नंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही। समन्वयासाठी बैठक आवश्यक असल्याचं ठाकरेंचं मत। उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा नवा टीजर हा संजय राऊत यांनी पोस्ट केलाय। लाडकी बहीण योजना आणि यासोबतच सरकारमधल्या विविध मुद्द्यांवरती या संदर्भात भाष्य करण्यात आलंय, टीका करण्यात आली। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू। भाजपच्या पूर्व विदर्भामधल्या सर्व आमदारांची आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक। काल पश्चिम महाराष्ट्रामधल्या आमदारांच्या सोबत ही बैठक झाली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आढावा बैठक। फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होर्डिंग्ज लावणाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याचा सल्ला। 22 जुलैला फडणवीसांचा वाढदिवस। निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांचा सरकारला घरचा आहेर। हिंदू तरुणांवरती राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप आहे। उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आज अमित ठाकरे यांची भेट घेतली आहे। मनसेच्या शिबिराला न बोलावल्यामुळे प्रकाश महाजन हे नाराज होते। माहीमच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे। आदिवासी आश्रमामधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला।
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू असताना ही भेट झाली। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक केल्याचं प्रकरण, दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या आरोपींना अक्कलकोट दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। राज्यामध्ये प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्यात यावी अशी आमदार रोहित पाटील यांनी काल विधानसभेमध्ये मागणी केली होती आणि यानंतर आज दादर इथल्या फुल मार्केटला त्यांनी भेट दिली आहे। आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दादर फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करत शेतकऱ्यांचं आंदोलन। प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचं आणि फुल विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे। नाशिकमध्ये शिवभोजन केंद्रामध्ये एकाच लाभार्थ्याचं छायाचित्र वापरून अनुदान लाटल्याची तक्रार करण्यात आली आहे। केंद्र चालक लाभार्थी फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। शिवभोजन योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे। जिल्हा रुग्णालयांना औषधं देणाऱ्या कंपन्या बोगस, कंत्राट दिलेल्या कंपन्याच अस्तित्वात नाहीत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीच दिली बोगस कंपन्यांची कबुली। धाराशिव, लातूर, नांदेडच्या जिल्हा रुग्णालयामधला गंभीर प्रकार।